पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 721874 3131 आणि 721817 1221। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या अपघातात ठार झालेल्या शिक्षिकेच्या मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। सकाळी शाळेत जाण्यासाठी निघालेल्या शिक्षिकेचा एका रस्ते अपघातात त्यांचं निधन झालं होतं। त्यांना मालवाहू ट्रकने उडवलं होतं। प्रथमदर्शनी हा अपघात वाटत होता, मात्र आता या घटनेच्या 7 दिवसानंतर पोलिसांनी या अपघाताचं गूढ उलगडलं आहे। हा अपघात नसून घातपात असल्याचं पोलिसांनी समोर आणलंय। धक्कादायक बाब म्हणजेच ही हत्या दुसरी तिसरी कोणी नव्हे तर शिक्षिकेच्या पतीनेच सुपारी देऊन घडवून आणल्याचं समोर आलंय। हे नेमकं प्रकरण काय तर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2 मार्च रोजी पातुर्डा येथे राहणाऱ्या शिक्षिका वृषाली गावंडे या पिंपळगाव काळे येथे नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या। कवठळ गावाजवळून जात असतानाच एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात शिक्षिका वृषाली यांचा जागीच मृत्यू झाला। पोलिसांनीही तशा पद्धतीची मृत्यूची नोंद केली। मात्र महिलेच्या नातेवाईकांनी या प्रकरणी संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला। पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत तांत्रिक पुराव्याच्या आधारे हा मृत्यू साधारण अपघात झाला नसल्याचं निष्पन्न झालं। या अपघातात मृत्यू पावलेल्या शिक्षिका वृषाली गावंडे यांचा खून त्यांचे पती प्रकाश गावंडे यांनी सुपारी देऊन घडवून आणल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी तपासातून उघडकीस आणली। आरोपी प्रकाश गावंडे यांनी गावातीलच मित्र मंगेश चोहुलकर यांच्या मदतीने वाहन चालक मनीष सूर्यवंशी याला 1 लाख रुपयाची सुपारी देऊन पत्नीचा खून केला आहे। पोलिसांनी या तिन्ही आरोपींना वाहन आणि सुपारी म्हणून दिलेल्या रकमेसह अटक केली आहे। एका शिक्षिकेला मारण्यासाठी तिच्याच नवऱ्याने अशा प्रकारे खुनी खेळ खेळल्याने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरलाय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।